हाय स्टुडंट, आज आपण बघूया शटपाठ संख्या. तर ह्या संस्कृतमधल्या संख्या आहे. आपण ह्या कशा वाचतात ते बघू. एक, मराठीत एक, वन एकम, दोन द्वे म्हणजे टू, त्रीणी थ्री, चत्वारी फोर, पंच फाईव्ह, षट सिक्स, सप्त सेवन, अष्ट एट, नव नाईन, दश टेन. त्यानंतर आहे एकादश. एकादश 11, द्वादश 12, त्रयोदश 13, चतुर्दश 14, पंचदश 15, षोडश 16, सप्तदश 17, अष्टादश 18, नवदश 19, विंशति 20. विंशतिः 20. त्यानंतर एकविंशति 21, एकविंशति 21, द्वाविंशति 22, त्रयोविंशति 23, चतुर्विंशति 24, पंचविंशति 25, षड्विंशति 26, सप्तविंशतिः 27, अष्टविंशतिः 28, नवविंशतिः 29, त्रिंशत् 30. त्यानंतर एकत्रिंशत् 31, द्वात्रिंशत् 32, त्रयत्रिंशत् 33, चतुस्त्रिंशत् 34, पंचत्रिंशत् 35, षट्त्रिंशत् 36, सप्तत्रिंशत् 37, अष्टात्रिंशत् 38, नवत्रिंशत् 39, चत्वारिंशत् 40. त्यानंतर एकचत्वारिंशत् 41, द्विचत्वारिंशत् 42, त्रिचत्वारिंशत् 43, चतुश्चत्वारिंशत् 44, पंचचत्वारिंशत् 45, षट्चत्वारिंशत् 46, सप्तचत्वारिंशत् 47, अष्टचत्वारिंशत् 48, नवचत्वारिंशत् 49, पंचाशत् 50. अशा प्रकारे हे मी तुम्हाला मराठीत न समजवता इंग्लिशमध्ये सांगितले. त्यानंतर बघू भाषा अभ्यास. तर रटनाभ्यास. रटन मीन्स रोटिफिकेशन करायचं आहे. आणि एकम तह 50 पर्यंत सरळ क्रमेनं याचा अभ्यास करायचा. रोज म्हणायचं. आणि त्याच्यानंतर क्रीडा आहे बघा. 50तः एकम विपरीत क्रमेनं, म्हणजे कसं करायचं आहे आपल्याला. ही क्रीडा संख्या रटनम क्रीडा आहे. फक्त 50तः एक विपरीत क्रमेण, एकम विपरीत क्रमेण. तर 50, नवचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, पंचचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, एकचत्वारिंशत्, चत्वारिंशत्, नवचत्वारिंशत्, चत्वारिंशत्, नवत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, सप्तत्रिंशत्, षट्त्रिंशत्, पंचत्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, त्रयत्रिंशत्, द्वात्रिंशत् आणि एकत्रिंशत्. त्यानंतर असं म्हणजे उलट दिशेने आपल्याला यायचं आहे. त्रिंशत्, नवविंशति, अष्टाविंशति, सप्तविंशति, षड्विंशति, पंचविंशति, चतुर्विंशति, त्रयोविंशति, द्वाविंशति आणि एकविंशति. त्याच्यानंतर विंशति, नवदश, अष्टादश, सप्तदश, षोडश, पंचदश, चतुर्दश, त्रयोदश, द्वादश, एकादश. त्यानंतर 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हे झाली आपली. काय केलं आपण? विपरीत क्रमेण संख्या रटन. म्हणजे आपण
हे उलट दिशेने संख्यारटनम केलं आहे. एक श्वासेन यावत अधिकम संख्यारटनम. आता हे क्रीडा असल्यामुळे आता तुम्ही एका श्वासामध्ये परत श्वास घ्यायचा नाही. एक श्वास असा असं पूर्ण जसं आपण प्राणायाम करतो तेव्हा एक श्वास असा ओढून घेतो आतमध्ये, इनहेल करतो तेव्हा एका श्वासामध्ये जेवढं आपल्याला संख्या वाचता येतात तेवढ्या वाचायच्या आणि बघायचं की एक श्वास तुमचा किती संख्यापर्यंत पुरतो आणि नंतर मग तुम्ही श्वास सोडू शकता. हे झालं तुमचं हे सेकंड क्रीडा आहे. क्रीडा म्हणजे खेळ, कृती, प्ले. आणि नंतर पहा ओम क्रीडा. ओम क्रीडा म्हणजे छात्रा म्हणजे स्टुडंट्स एकम तह 50 संख्या एकैकशः वदन्ति. एक एक म्हणायची आहे तुम्हाला. पण तन्मध्ये पंचसंख्यायाः गुणकस्थाने ओम इति वदन्ति. जेव्हा 5वी संख्या येईल तेव्हा ओम असं म्हणायचं. जसं 1 2 3 4 ओम, 6 7 8 9 ओम. आपण करून बघूया. बघा 1 2 3 4 5 ओम, 7 8 9 10 11 ओम, 13 14 15 16 17 ओम. असं म्हणजे 5 संख्येच्या नंतर तुम्हाला करायचं आहे ओम. म्हणजे तुम्ही 5व्या संख्येवर बरोबर लक्षपूर्वक ओम म्हणता का हे याच्यावरती तुमचं एकाग्रता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लक्षात येतं. खेळण्याचा उद्देश हा आहे. त्याच्यानंतर अक्षरैः अंकैवा संख्या लिखतः. आता पंच इथे 5 अंक आहे, 5 आहे, 5. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं इथे पंच. पंच लिहिलं आपण. पंच असं साधं पण लिहू शकता तुम्ही. हे बघा साधं पंच पण तुम्ही लिहू शकता तात्पुरतं. आणि आता तुम्हाला इथे दिसत आहे 23. तर आपल्याला लिहायचं आहे त्रयोविंशती. सप्तत्रिंशत दिलेलं आहे. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे सप्तत्रिंशत म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे, अंक लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे द्वे दिले 2 अंक 2 दिलेला आहे. तर मग आपल्याला इथे द्वे लिहायचं आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे पंचचत्वारिंशत म्हणजे 45 दिलेली आहे ना संख्या. तर तुम्हाला लिहायचं इथे पंचचत्वारिंशत आणि इथे 16 आहे. तर इथे 16 म्हणजेच किंवा 16. ठीक आहे. त्यानंतर योग्यम उत्तरम अक्षरै लिखत. संवत्सरस्य कति मासाः. तर आता संवत्सरस्य म्हणजे काय, इयर. इयर. संवत्सरस्य म्हणजे इयर म्हणजे वर्ष. वर्षामध्ये किती म्हणजे हाऊ मेनी मंथ. मासा म्हणजे मंथ. जे हाऊ मेनी मंथ इन द इयर. तर किती मंथ असतात, 12. तर 12 मंथ आहे. तर आपल्याला इथे 12 मीन्स हे बघा इथे द्वादश लिहायचं आहे. मग आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्हाला अक्षरात लिहायचं आहे. तर मग संस्कृतमध्ये लिहायचं आहे द्वादश. गीताया कती अध्याय. गीता नावाचा एक बुक आहे, होली बुक आहे. आणि त्याच्यामध्ये किती अध्याय, हाऊ मेनी लेसन किंवा हाऊ मेनी चॅप्टर इन द गीता. तर किती आहे, 18. तर अष्टादश लिहायचं आहे तुम्हाला.
दश, अष्टादश लिहायचं. कती पांडवा, महाभारतामध्ये पांडव नावाचे जे होते अर्जुन, भीम, युधिष्ठिर आणि नकुल आणि सहदेव असे 5 होते. तर हे 5 होते म्हणून इथे आपल्याला लिहायचं आहे पंच. महाभारतामध्ये होते हे कॅरेक्टर अर्जुन, नकुल, भीम, सहदेव, युधिष्ठिर. भोजने कती रसः, आता भोजनामध्ये किती रस आहे? षडरस, षडरसः. भोजने कती रसाः, भोजने षडरसा, षटरसा, षट पण करू आपण. तर तुम्हाला माहिती आहे का, आंबट म्हणजे गोड, तिखट, खारट, तुरट आणि एक काय आंबट, गोड, तिखट, खारट, तुरट, आणखीन एक रस आहे. आणखीन एक रस आहे, 6 रस आहेत ते. इंद्र चापस्य कती वर्णा, इंद्रचाप म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? रेनबो. इंद्रचाप कती म्हणजे हाऊ मेनी वर्ण म्हणजे कलर, हाऊ मेनी कलर हे इन द रेनबो. तर ते किती असतात? 7. तर 7ला काय लिहायचं आहे तुम्हाला? सप्त लिहायचं आहे. ठीक आहे, समजलं आहे. तिथे आपल्याला हे गायत नंदत म्हणजे गाऊया आणि आनंद करूया. एकम द्वे त्रीणि इह पुष्पाणि चत्वारि पंच भय विमुच्य षड सप्त अष्ट परसरदुष्ट नव दश उपविश वद लिख पट हस ओरोबिंदो आश्रम समुद्रांगिकात. अशा प्रकारे हे संख्या जे आहे, संख्या आपण पाहिल्या, त्याचा भाषा अभ्यास पण केला, तसंच आपण दुसरा पण करून घेऊ. तर आपण इथेच आपला क्लास संपवू.